धाव घे आई संत तुकाराम महाराजांची एक अप्रतिम रचना. तुका म्हणे डोई कै ठेवी नाही पायी. संत तुकाराम महाराज विठू माऊलीला म्हणतात, कधी एकदा तुझ्या चरणाशी डोके ठेवतो असं झालं आहे. याच आंतरिक भावनेने आणि याच ओढीने मीही या रवळनाथाच्या पायाशी आले होते. पेडणे हे माझं माहेर. माहेरवाशीण म्हणून या रवळनाथाच्या भेटीला आलेच असते आणि प्रेक्षकात बसून या मैफिलीचा आनंद घेतलाच असता. पण देव रवळनाथाने या प्रतिष्ठित अशा व्यासपीठावर इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर बसण्याची संधी दिली. त्यासाठी मी देव रवळनाथ आणि आयोजन समिती, देवालय समितीची खूप खूप ऋणी आहे. गेले 2 दिवस मी या व्यासपीठावर आहे आणि काल रघुनंदनजी पणशीकर आणि नंदिनीताई बेडेकर यांचं गायन झालं आणि आज आनंद गंधर्वजी एका बाजूला आहेत आणि दोन्ही दिवस माझ्या बाजूला म्हणणार नाही मी, पण माझ्या पाठीमागे गद्य गंधर्व डॉक्टर गोविंद भगतजी उभे होते. एक माहेरवाशीण म्हणून ही आठवण माझ्या कायम लक्षात राहील. रसिक हो, कार्यक्रमाची शेवटची 2 गीत माहेराचा उल्लेख आलेला आहे आणि असेच एक योगी बहिणाबाईंच्या घरी आलेले होते आणि ते योगी बहिणाबाईंच्या घरी जेवायला बसले, कारण बहिणाबाईंनी त्यांना निमंत्रण दिलं आणि बहिणाबाई बोलता बोलता माहेरचाच उल्लेख हिच्यासारखा, कारण माहेर सगळ्यांना प्रिय असतं ना. योगी काय म्हणतो, बसलो मी देव ध्यानी काय मधी हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासरेला कशासाठी. तुझं माहेर तुला प्रिय आहे ना, मग तू सासरला कशाला आलीस. तर ही बहिणाबाई सासूरवाशीण त्या योग्याला सांगते, अरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी, गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. आणि शेवटी बहिणाबाई काय म्हणतात, देव कुठे भरीसनी जो उरला. देव कुठे भरीसनी जो उरला, अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. उरीसनी माझ्या माहेरात सामावला. आणि म्हणून संतांनी आपला देव कुठे ठेवलेला आहे, आपल्या हृदयाच्या माहेरात. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात ऐकूया.
रायाबाईंची एक फरमाईश छोटीशी आहे, ती फरमाईश सादर करून नंतर भैरवीकडे. हो चालेल. आणि शेवट करू. त्याला शेवट होईल. मिश्र भैरवी आहे ती. हा रसिकतेचा दर्जा आहे. चिन्मयासारखी फरमाईश येणं, रसिकते करता तुम्हीच टाळ्या वाजवा, आमचे हात कमी पडले. बाल्यगर्वांनी आहे
भीमसेनजीने दोघांनी अजरामर केलेला हा अभंग आहे. कान्होबा तुझे घुंगरे कमी, त्याची फरमाईश आहे म्हणून पटकन जगत दाखवतो. अतिशय सुंदर शब्द ज्ञानेश्वर माऊलींचे आहेत. त्यांनी शरीराला घोंगडीची उपमा दिलेली आहे. कान्होबा
फरमाईशीसाठी खरं तर रायाजींसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण नांदीपासून सुरू झालेली ही मैफल आता भैरवीपर्यंत येऊन पोचली आहे, तरीही ती संपूच नाही असं आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे हे मला माहिती आहे. पण थांबणं क्रमप्राप्त आहे आणि भैरवीने आता या कार्यक्रमाची सांगता होईल, या महोत्सवाची सांगता होईल. पण तत्पूर्वी मी एवढंच म्हणेन की हे मंदिर नवीन आहे, देव रवळनाथाची मूर्ती नवीन आहे, पण त्याची कृपादृष्टी तीच आहे. आणि देव रवळनाथाची ही कृपादृष्टी आम्हा सर्वांवर सदोदित राहो हीच त्या देवाचरणी प्रार्थना. रसिक हो, ज्ञानोबारायांची सुंदर रचना सादर केल्यानंतर भैरवीच्या दिशेनं आमची वाटचाल आहे. ज्ञानोबा माऊलीने काय सांगितलं की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. परंतु मला वाटतं ज्यावेळी पंडित आनंद भाटे यांच्यासारखा गायक कलाकार सरस्वतीच्या स्वरपीठावर आसनस्थ होऊन आपलं गाणं सादर करत असतो, त्यावेळी एकच भावना त्यांच्या मनामध्ये असते की अवघाची संसार सुरांचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि आज आनंदजींनी आपल्या या अमृततुल्य गायकीतून हा जो आनंद आम्हाला दिलेला आहे तो शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही. आणि कुठलेही आडेवेडे न घेता 2.5 तास संपलेले आहेत. कारण आम्हाला अनुभव आहे, नाहीतर कोणी म्हटलं असतं पुरे आहे. पण आनंदजींना गाणं ही देवता आहे, या भक्तिभावनेनं त्यांनी ते गाणं सादर केलेलं आहे. आणि म्हणून आज या परत मला तो तत्नुषांगिक शब्द आवडतो, कारण अनेक देवता त्याच्यामध्ये आहेत. देवी भगवती, रवळनाथ आणि संलग्न देवता. आता आपला प्रश्न पडतो की कुठली देवता सर्वश्रेष्ठ.
पण भगवती म्हणू की रवळनाथ म्हणू की आणखी कोणी, राम आहे, कृष्ण आहे, शंकर आहे, गणपती आहे, या सर्व क्षेत्रामध्ये आता कोणाला सर्वश्रेष्ठ मानावं प्रश्न पडतो ना. कारण कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे, ही आपली भावना आहेच. पण या प्रश्नाचं उत्तर, सर्वांग सुंदर उत्तर संत गाडगे बाबा देतात. आपल्या एका प्रवचनामधून ते सांगतात की सबसे बडा कौन, तर एक म्हणे सबसे बडी धरितरी, तर एक म्हणे धरितरी कैसे बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी, तो शेष सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे शेष कैसे बड़ा, वो तो शंकर जी के गले में लपट पड़ा, यानी शंकर सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे शंकर कैसे बड़ा, वो तो नंदी पे बैठ के चला, तो नंदी सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे चुप, नंदी कैसे बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा, यानी कैलाश सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे कैलाश कैसे बड़ा, उसको तो रावण ने 3 दफे उखाड़ा, यानी रावण सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे रावण कैसे बड़ा, उसको तो बाली ने अपने घर में बंदी कर डाला, यानी बाली सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे बाली कैसे बड़ा, उसको तो राम ने बाण से पछाड़ा, यानी राम सबसे बड़ा. और एक म्हणे अरे राम कैसे बड़ा, वो तो भक्तों के शरण में पड़ा. इकडं गाडगे बाबा थांबतात. म्हणजे राम मोठा नाही आहे, त्या रामाची पूजा अर्चा करणारे तुम्ही आम्ही भक्त अध्यात्म क्षेत्रात सर्वश्रेष्ठ. कोणीही राम बनण्याचा विचार करू नका. त्या देवी भगवती आणि रवळनाथाचे भक्त बनूनच आयुष्याची ही प्रत्येक घटिका देवाची एक वारी उभा क्षण धरी, या भावनेतून आम्ही त्या देवतेच्या चरणी अर्पित करूया. आणि इतकाच संदेश देताना या समिती करता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्याने गेले 3 दिवस हा अपूर्व सोहळा आयोजित केलेला होता. आणि पुन्हा एकदा रावराजे स्वर्गीय जितेंद्रजी देशप्रभू यांची आठवण आम्ही करत आहोत. या सर्व मंदिर निर्मितीमध्ये ते प्रेरणास्थान आहेत, हे सगळे पेडणेवासीय जाणतात. त्यांच्याप्रतीही आपली आदर भावना व्यक्त करताना पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. गेले 2.5 तास, पावणे 3 तास आपण जे कार्यक्रमाला उत्तेजन देत आहात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. चिन्मया सकल हृदया. आ
रसिक हो, शेवटचे 2 शब्द. धन्यवाद. शुभरात्री. उठा.